रामकृष्ण हरी. शिशिर ऋतू संपतो आणि वसंताचं आगमन होतं. तो दिवस म्हणजे वसंत पंचमी. हिवाळ्यात जणू गोठलेली सृष्टी नव्या ऊर्जेने फुलू लागते. झाडांना नवी पालवी फुटते. मनाला आणि विचाराला एक नवीन दिशा प्राप्त होते. तो दिवस म्हणजे वसंत पंचमी. नमस्कार मित्रांनो, मी आहे संकेत महाजन आणि तुम्ही बघत आहात माझं YouTube चॅनल आध्यात्मिक सागर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या मार्फत आपण धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वसंत पंचमीचा अर्थ जाणून घेणार आहोत, तोही अगदी सोप्या भाषेमध्ये. वसंत पंचमीच्या सुमारास शिशिर ऋतू संपतो आणि वसंताचं आगमन होतं. या काळामध्ये दिवस मोठा होऊ लागतो, तापमान हळूहळू वाढतं, सूर्यप्रकाश अधिक आणि मुबलक प्रमाणात मिळतो. निसर्गात होणारे बदल आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर थेट परिणाम करतात. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी शरीराला मिळायला सुरुवात होते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्याच्यामुळे काय होतं तर मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचा जो हार्मोन आहे तो वाढायला सुरुवात होते. त्याने काय होतं तर उत्साह, एनर्जी वाढते, विचारात सकारात्मकता येते, माणूस विचार सकारात्मक करायला लागतो, एकाग्रता सुधारते. म्हणून वसंत पंचमीला किंवा वसंत ऋतूमध्ये नवीन शिक्षण, नवीन काम, नवीन संकल्प किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय सर्वोत्तम मानला जातो. म्हणजेच काय तर सनातन हिंदू धर्म ही अंधश्रद्धा नाहीये. हजारो वर्षाच्या निरीक्षणातून आणि अनुभवातून आलेलं हे शुद्ध विज्ञान आहे. वसंत पंचमीला पौराणिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला माता सरस्वतीचा प्रगट दिन आहे. माता सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे, ते साधनेचं प्रतीक आहे. माता सरस्वतीच्या हातांमध्ये पुस्तक आहे, ती ज्ञानाचं प्रतीक आहे. श्वेत वस्त्र धारण केलेली, हातामध्ये वीणा, मांडीवर पुस्तक आणि हंसारूढ असलेली माता सरस्वती आपल्याला हेच सांगते की कला आणि शिक्षण हेच मानवाचे खरे दागिने आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी कला, विज्ञान, वाद्य, पुस्तक इत्यादी साधनांची पूजा केली जाते. आपल्या पाल्यांकडनं, आपल्या मुलांकडनं सरस्वती मातेची पूजा करून घ्या. त्यांच्या जिभेवर सरस्वती मातेचा मधाने एम हा बीजमंत्र लिहा. त्याने काय होईल तर त्यांचे आचार विचार शुद्ध होतील, वाणी शुद्ध आणि प्रगल्भ होईल, त्यांची बुद्धी तल्लख होईल आणि अभ्यासात अत्यंत चांगली प्रगती होईल. कारण एक लक्षात ठेवा, आपल्याला जर वाटत असेल की लक्ष्मी आपल्या हातात खेळती पाहिजे, आपल्या पायावर लक्ष्मीने लोळण घातली पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला सरस्वती मातेला मस्तकावर धारण करावं लागेल. आजच्या दिवशी मनामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करा. आळसाचा, भीतीचा, शंकेचा, अज्ञानाचा अंधकार दूर करा. माता सरस्वती जवळ प्रार्थना करा की आम्हाला फक्त विद्वान नको बनवूस, तर आम्हाला सद्विवेक बनव. कारण ज्ञानाला जर विवेकाची धार असेल तर ते ज्ञान समाजाला प्रगत बनवतं. ऋतू बदलतील, वर्षही बदलतील, पण ज्ञानाची ही भूक थांबवू नका, बदलवू नका. कारण ज्ञान हेच माणसाच्या आयुष्याचं खरं साधन आणि साध्य आहे. वसंत पंचमीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. माता सरस्वती तुमच्या जीवनामध्ये ज्ञान, शांती याचा प्रकाश घेऊन येऊ हीच तिच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या सणांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व पटेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम.